हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुणे अपघात प्रकरणातील ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससून रुग्णालयामधील अजय तावरे आणि श्रीहरी हरलोळ यांना गुन्हे शाखेकडून अटक, 2 पोलीस अधिकारी निलंबित। चौकशी करून ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक, ससून रुग्णालयामधील सीसीटीव्हीची तपासणी करणार अमितेश कुमार यांची माहिती। अटक केलेल्या 2 डॉक्टरांचं हसन मुश्रीफांच्या आशीर्वादानं ससूनमध्ये काम, अजय तावरेंना कुणाचा फोन आला याची चौकशी करा, रवींद्र धंगेकरांचा आरोप। पुण्यात रक्त तपासणीचे हजारो सॅम्पल ट्यूब कालव्याच्या कडेला टाकल्याचा धक्कादायक प्रकार, दोषींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी। आरोपी विशाल अग्रवालला आज कोर्टामध्ये हजर करणार, पोलीस विशाल अग्रवालची पोलीस कोठडी मागणार, कोठडी मिळाल्यास विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालची एकत्रित चौकशी होणार। आरोपी वेदांतनं आतापर्यंत महागड्या 9 गाड्या वापरल्या, सुरक्षा रक्षकाच्या रजिस्टरमध्ये नोंद, आरोपी जिमला जाण्यासाठी रोज पोर्शे कार वापरत होता, सूत्रांची माहिती। सांगली, वर्धा, बुलडाणा, धाराशिव आणि जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, बुलडाण्यामध्ये 3, धाराशिवमध्ये 1 तर जळगावमध्ये 4 जणांचा मृत्यू। राज्यामधल्या 7 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं थैमान, झाडं आणि विजेचे खांब पडल्यानं बुलडाण्यामधील 5ही तालुके अंधारात, तर यवतमाळमध्ये घरांसह पिकांचं नुकसान। सोलापूरच्या माढ्यामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, घरांवरचे पत्रे उडाले, वादळी वाऱ्याचा शेतीलाही फटका, शेतकरी हवालदिल। पक्षातून गेलेले 4 जूननंतर पुन्हा परतण्याचा प्रयत्न करू शकतात, कितीही मोठा नेता असला तरी पक्षामध्ये परत घेणार नाही, अजितदादांवरील प्रश्नावर अनिल देशमुखांचं उत्तर। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपविरुद्ध मनसे लढत होण्याची शक्यता, कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी। भाजपकडून निरंजन डावखर यांना पुन्हा संधी मिळणार असल्याची चर्चा, तर कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये शिंदे गटही उमेदवार देणार, शिंदे गट विधान परिषदेच्या 4ही जागा लढणार, सूत्रांची माहिती। राज्याच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव, जितेंद्र आव्हाड संतापले, आव्हाड महाडमध्ये मनुस्मृतीची होळी करणार। शरद पवार गटाला मोठा धक्का, धीरज कुमार शर्मा आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। ठाण्यामधल्या मुरबाडमधील वाड्यांवर भीषण पाणी टंचाई, महिला पुरुषांसह लहान मुलांची पायपीट, खराब पाणी पिल्यानं ग्रामस्थांना आजारांची लागण। आज दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल लागणार, maharesult.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार। राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, नांदेड, हिंगोली, धुळे, जळगाव आणि चंद्रपूरमध्ये पुढील 3 दिवस तर अकोल्यामध्ये 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज। मुंबईसह कोकणामध्ये आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता, पुढील 24 तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तापमानात घट होणार। कोलकाता नाईट रायडर्सनं 3ऱ्यांदा आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं, 113 धावांचा पाठलाग करताना 8 गडी राखत सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवला। मेडिकल टेस्टसाठी अजून 7 दिवस जामीन वाढवून द्या, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।